विठ्ठल
Thank you.
परमार्थ प्रेमी प्रिय बंधू आणि भगिनींनो, सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग, सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग सर्वांना माझ्या माग म्हणावयाचा आहे. येचे दान देगा देवा, येचे दान देगा देवा, गायन आवडे, गायन आवडे, माझे सर्व जोडी, लगे मुक्ती धन संपदा, संग दे सदा, गायन आवडे, गायन आवडे, माझी सर्व जोडी, म्हणे गर्भवासी, म्हणे गर्भवासी, घालावी आम्हा, गायन आवडे, गायन आवडे, गायन आवडे, गायन आवडे, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, पांडुरंगा करू प्रथमान, प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री संतांची या संतांची माता चरणावरी साष्टांगही करी दंडवत, येचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी, हीच माझी सर्व जोडी. देवाजींच्या पूर्ण कृपेने साधू संतांच्या शुभ आशीर्वादाने तुमचं आपलं सगळ्यांचं हृदयस्थान श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय श्रीपाद बापा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज घोटीकर, त्याचप्रमाणे सद्गुरुनाथ परमपूज्य आदरणीय सच्चिदानंद स्वरूप रामदास शेठ बुधवारी महाराज घोटीकर या साधू आणि संतांच्या शुभ आशीर्वादाने याही वर्षी संपन्न होत असणार हा नामयज्ञ म्हणजे अखंड हरी नाम कीर्तन सप्ताह. बोलता 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 6 दिवस निघून गेले. आजचा हा 7वा दिवस उजाडला. उद्या सकाळी काल्याचं कीर्तन बोलून कोणी यायचं नाही. विठाला विठा 7व्या दिवशी रात्रीची हरिकीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाट्यावर आलेली आहे. विठाला कुंडली कबरदा शांतमयी सखाराम साधू संत घेतलेला अभंग तुकोबारायांचा प्रकरण मागणी पर विठाला देणाराही त्या तोडीचा आणि मागणाराही तेवढ्याच भावाचा असावा. देणाऱ्यानं द्यावं, घेणाऱ्यानं घ्यावं. देणाराही तेवढाच असावा, मागणाराही तेवढ्याच म्हणजे ताकदीचा असावा. विठाला नाहीतर एखाद्या राजाकडं तंबाखू पिण्यासाठी चुना मागणारा नसावा. विठाला आपले
कीर्तनाचं मागणी प्रकरण आहे. परमपूज्य आदरणीय आमचे मित्र प्रेममूर्ती हरिभक्तीपरायण भरत बापू महाराज, त्यांचा हा संपूर्ण मित्र परिवार, संयोजक आयोजक एकट्यानं काय होत नाही मित्र. तळागाळातल्या माणसाच्या कानापर्यंत हा निरोप पोहोचवायचा आहे आपल्याला. मला तुमचा एवढा आदर आहे आणि मी तुमचं खूप मोठा ऋणी आहे. कुठल्या जन्मात ऋण फिटलं जाईल हे मला सांगता येत नाही. महाराष्ट्र सोडून इतभर पोटासाठी तुम्ही एवढ्या लांबवर आलात. आईला सोडून, वडिलांना सोडून, भाऊ भाऊजाईला सोडून, भावकीला सोडून तुम्ही इथपर्यंत आलात. आईचं घरी काय दुखत असेल, वडिलांची काय हालत असेल, कसं हालत असेल, छातीवर दगड घडवून तुम्ही इथं आणि पोटा पाण्याच्या निमित्तानं आला. मुलं बाळ घरदार सुख दुःख कपडे लट्टे घेणं देणं, दवाखाना, बारा मनगडे, नोकरी चाकरी, दुसऱ्याची गुलामगिरी करून, दुसऱ्याची चाकरी करून वर्ष थकल्यानंतर सलखान वासियांनो, सुरत वासियांनो, तुम्ही माझ्या श्रीपादबाबांचा, रामदास बाबांचा हा पवित्र असणारा गाढा आणि तुम्ही प्रत्येक वर्षाला रेटत असतात. त्याचा फार मोठा सोपी नाही बरं. आपल्या उमऱ्याशी एखादा जर बाहेर गावातून पाहुणा आलाय, गब्बर दुधासाठी आपणाला चहा बनवायचं म्हणून दारोदार हिंडावं लागतं बरं. एक कप दुधासाठी 7-8 दिवसापासून हा उपक्रम या ठिकाणी चालू असतो. दर वर्षाला पायाला पडाशीची पानं बांधून माझे सवंगडी रामाच्या काळात वानर असतील यातल्या कदाचित पसरवतात आणि एवढा उपक्रम तुम्ही साजरा करतात. माझे श्रीपाद बाबा, माझे रामदास बाबा, माझे नारायण बाबा, परमपूज्य आदरणीय वैराग्य भूषण आणि रोहिदास बाबा माने महाराजांचा हा पवित्र गाढा. हरी नारायणा लक्ष्मणा बल भीमा हो सख्यानंद. कीर्तनाला आता सुरुवात करूया. ही माझी परंपरा आणि ह्या परंपरेचा तत्वाचा गाडा तुम्ही प्रत्येक वर्षाला रेटत असतात. तळागाळातल्या माणसापर्यंत ही सूचना हा निरोप जावा. करणं न करणं समाज ठरवणार आहे. बघा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो.
सकाळ झाल्याबरोबर दुकान उघडी करून बसणं ही दुकानदाराची जबाबदारी आहे. दुकानदाराचं आद्य कर्तव्य आहे. सकाळी रस्त्यानं वर्दळ सुरू होत नाही तोपर्यंत दुकानदारानं दुकान उघडी करून बसावं. आपल्या आराध्य दैवताला उत्पत्ती ओवाळी, साफसफाई करावी, मस्तपैकी सगळं समार्जन करून दुकान उघडी करून खुर्ची टाकून बसणे आणि हात जोडत राहणे. माझ्या दुकानामध्ये तांदूळ चांगला आहे घेऊन जा, माझ्या दुकानामध्ये शेंगदाणे चांगले आहेत घेऊन जा. माझ्या गुरुची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो या मालामध्ये भेसळ नाही. ज्या अर्थी असं सांगितलं जातं त्या अर्थी भेसळ असलीच पाहिजे कुठंतरी. त्याला सारा सणाचा विचार या जनता जनार्दनाने करावा. माझ्या दुकानामध्ये साबुदाणे चांगले आहेत घेऊन जा, माझ्या दुकानामध्ये तांदूळ, गहू, बाजरी चांगली आहे घेऊन जा. घेऊ द्या कोणी, घेऊ द्या कोणी. सांगत राहणं, आरडत राहणं हे दुकानदाराचं कर्तव्य आहे. समाजापुढे विषय मांडत राहणं, आरडत राहणं, सांगत राहणं, हात जोडणं हे वक्त्याची कर्तव्य आहे, वक्त्याची जबाबदारी आहे. आता गिऱ्हाईक येतील तर येतील, नाहीतर तिकडच मरतील, परंतु सांगणं आपलं कर्तव्य आहे. त्यांना 17 आपणाला 15. आता पुढचं उदाहरण माया हो, ऐका जरा. तेव्हाच्या काळामध्ये 56 कोटी होते अशक गेलेत नमुन्यावारी. असं कुठं असतं का, तसं कुठं असतं का. शिशुपाल तर देवाला 2 बापाचा म्हणायचे, चोर म्हणायचे, लब्बाड म्हणायचे. आते भाऊ असून देखील दुर्योधनाला ते सांगितलं, पंक्ती भेद केला नाही. अर्जुनाला जे सांगितलं ते, दुःशासनाला देखील तेच सांगितलं, उद्धवाला जे सांगितलं ते. तुझा भाव केला नाही, पंक्ती भेद केला नाही. आम्ही आज पंक्तीबद्ध करतो, त्याबद्दल वादच नाही. अर्ध लोकले पुराणे धकल्यानंतर आपला जन्म झाला. त्या ज्ञानोबराय तुकोबराय गेल्यानंतर आपला जन्म झाला. आणि त्यातल्या त्यात अजून एक भल्याची गोष्ट म्हणजे तुम्ही या मंडपात आलात. माता पिता डुकराचाही स्वाद चालू आहे, आवताला ओढणाऱ्या बैलाचाही स्वाद चालू आहे. ऐका जरा, ऐका. मांजरीचा देखील चालू आहे. पण श्वासाची किंमत कुत्र्यांना, मांजरीला, बैलांना कळत. कीर्तनकार महाराज असू द्या, नाही तर दुनियादारी असू द्या, ब्रह्मदेवाचा नाना असू द्या, कुत्र्याचा श्वास चालू आहे. श्वासाची किंमत कुत्र्याला कळत नाही.
नाही. मग श्वासाची किंमत कोणाला कळण्यासारखी आहे? कीर्तन ऐकता ना, श्वासाची किंमत जी आहे ती किंमत कोणाला कळण्यासारखी आहे? माणसाला. माणसं कळून घेतात का शानपणा करतात? ऐका जरा, श्वासाची किंमत कोणाला कळण्यासारखी? बोलत जावा तुम्ही. आज मला मोठी येईल शकता, बोलत जावा. श्वासाची किंमत जनावरांना कळत नाही, मग कोणाला कळते? बोला. माणसाला. माणसं कळून घेतात का? माणसं समजून घेतात का? तुम्ही इकडं आलात बरं झालं, भाग्य तुमचं चांगलं. न बोलवता तुम्ही इकडं आले. जरा ऐका, कोणाला कळते श्वासाची किंमत? माणसाला कळते. माणसं समजून घेतात का शायनिंग मारतात? जो मुकाला श्वास आला